यानंतर बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 3 दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे। आज तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाहीये। तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। 27 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। अद्याप भाजप व्यतिरिक्त कोणत्याही प्रमुख पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही। तर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। मात्र भाजप व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाने इथे अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाहीये आणि 3 दिवसांपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुभा असली त्याची जी तारीख आहे ती सुरू झाली असली तरी देखील आज तिसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झालेला नाही। आणि इथं पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळतं। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। यासाठी नामांकन अर्जाची विक्री देखील सुरू झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 47 अर्जाची विक्री देखील झाली आहे। मात्र एकही अजूनपर्यंत नामांकन दाखल झालेलं नाही। आज तिसरा दिवस असून देखील इथे नामांकन अर्ज अजूनही दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।